मोठ्या बातमीनं, अर्थात बातमी दिल्लीच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीची। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। सत्ता संघर्षाची सुनावणी आता सुरू झाली आहे। सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होते। सिब्बल यांच्या युक्तिवादावर साळवेंनी आक्षेप घेतलाय। पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षांतर थांबलेलं नाहीये याची जाणीव त्यांनी कोर्टाला करून दिली। नवाब रेबिया प्रकरणी महाराष्ट्राच्या सत्तांतराला लागू होतं। कायदेशीर बैठक न बोलवता गटनेय नेत्यांची नियुक्ती झाली। आरोप साळवेंनी केलाय। ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला फक्त 14 आमदार होते। उपाध्यक्ष झिरवळ यांनी आमदारांना अपात्र ठरवलं होतं, याची जाणीव करून दिली। सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत। बहुसंख्य आमदारांनी शिंदेना पाठिंबा दिला होता। एकनाथ शिंदे कायदेशीर मुख्यमंत्री आहेत। भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत आहे। शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या। नवाब रेबिया प्रकरण हे महाराष्ट्रासाठी लागू होतं याची जाणीव करून दिली। 4 जुलैला राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलं होतं। 3 जुलैला विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली होती। शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या। बहुसंख्य आमदारांनी शिंदेना पाठिंबा दिला याची आठवण आज युक्तिवादात करून देण्यात आली। तेजस बोरगरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। तेजस, आज युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। मुळात काल झालेली चर्चा ही अविश्वास प्रस्ताव आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेबाबतची होती। आजची चर्चा ही ठाकरेंच्या भूमिकेकडे काहीशी वळती झाली असं दिसतंय। काय नेमकं घडतंय आज? अगदी आजचा युक्तिवाद हा हरीश साळवेंचा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि जोरदार युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडून केला जातोय। कालचा दिवस हा ठाकरे गटाला दिलेला होता आणि ठाकरे गटाने जे मुद्दे विषय उपस्थित केले होते ते सगळ्या मुद्द्यांवरती काउंटर करण्याचा आजचा युक्तिवाद सुरू आहे। महत्त्वाचे 2 मुद्दे उपस्थित झालेले आहेत सरन्यायाधीशांकडून, ते आपण पाहूयात। त्यांचं म्हणणं आहे की 27 जून अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती असं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरं महत्त्वाचं आहे जे 29 जून जर या अपात्रतेच्या संदर्भात बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का दिला असं हरीश साळवे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। म्हणजे यावरूनच पूर्ण ज्यावेळी हा सगळा सत्तानाट्य घडलेलं होतं, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून जे आमदार बाहेर गेलेले होते, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप वेळ होता असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यांनी घाई का केली? जर त्यांच्याकडे बहुमत होतं, 178 आमदारांचं बहुमत होतं, जर 16 आमदार जरी गेले तरी बहुमत त्यांच्याकडे आहे, तर बहुमत असून सुद्धा 144 आमदारांचं बहुमत असून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई का केलेली होती असं त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे। त्यामुळे जे मुद्दे काल ठाकरे गटाने उपस्थित केलेले होते ते सर्व खोडून काढण्यामध्ये आत्ता तरी हरीश साळवे यांना एक जमेची बाजू आहे असं तरी म्हणावं लागेल। कारण ह्या सगळ्या नमाम रेबियाचा मुद्दा देखील त्यांनी खोडून काढलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे जर नमाम रेबिया प्रकरणाचा अहवाल योग्य नसेल तर त्यांनी याचिका मागे घ्यावी लागेल। म्हणजे जो मुद्दा ठाकरे गटानं काल या सगळ्या याच्यावरती उपस्थित केलेला होता की नमाम रेबिया जसं प्रकरण अरुणाचल प्रदेशमध्ये घडलेला होता तोच प्रकरण महाराष्ट्राच्या याच्यामध्ये घडलेलं आहे असं ठाकरे गटानं काल युक्तिवाद केलेला होता, तो देखील खोडून काढण्यामध्ये हरीश साळवे यांना आता यश आलेलं आहे असं तरी म्हणावं लागेल। कारण हा देखील मुद्दा त्यांनी खोडून काढलेला आहे। फ्लोअर स्टेटच्या याच्यामध्ये देखील त्यांनी हा देखील मुद्दा उपस्थित केलेला होता। फ्लोअर स्टेटचा मुद्दा, उद्धव ठाकरे यांचा लवकर दिलेला राजीनामा, बहुमत असताना देखील दिलेला राजीनामा, या सगळ्यावरती त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे आताचा हा युक्तिवाद कालच्या मुद्द्यांवरती काउंटर करण्याचा युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडून आत्ता तरी केला जातोय आणि त्यामुळं आता पुढचे मुद्दे कशा पद्धतीने उपस्थित केले जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता तरी जो युक्तिवाद आहे तो कालच्या मुद्द्यांवरती बऱ्यापैकी तेजस, या सगळ्या प्रकरणात एक प्रश्न महत्त्वाचा जाणवतोय की तो म्हणजे आज हरीश साळवे देत असणारे उत्तर आणि काल साळवे गटाने सिब्बल गटाने केलेले दावे हे महत्त्वाचे पाहणं गरजेचं बनते। काल सिब्बल यांनी नेमके कोणते थेट दावे केले होते आणि त्या थेट दाव्यांना आज सिब्बल उत्तरं देत आहेत का? अगदी आज जे मुद्दे आहेत हरीश साळवे यांचे जे खूप कालच्या मुद्द्यांपेक्षा वरचढ ठरणारे आहेत त्याला कपिल सिब्बल उत्तर देत आहेत, त्याला प्रतिउत्तर देत आहेत। आज ठाकरे गटाचा काळ वेळ होती, पूर्ण वेळ ठाकरे गटाला युक्तिवाद होता आणि जे मुद्दे हरीश साळवे यांना खटकत होते ते मुद्द्यांना फक्त ते प्रतिउत्तर देत होते। आज देखील तसंच आहे। पूर्ण वेळ हा शिंदे गटाचा आहे, हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरू आहे। त्यामुळे जे मुद्दे खोडून काढण्यासारखे आहेत असेच मुद्दे ते उपस्थित करतायत, तेच मुद्दे खोडून काढतायत। बाकी पूर्ण वेळ हा हरीश साळवे हे युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि दुसरं साळवे यांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे तो म्हणजे कायदेशीर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे। ज्यावेळी आपण हे सगळं राजकारण पाहतोय किंवा आदित्य ठाकरे किंवा इतर नेत्यांचं जे काही वक्तव्य येतात की हे घटनाबाह्य
सरकार आहे किंवा घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत यावरती देखील त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायदेशीर आणि कायद्यामध्ये राहून त्यांनी ही शपथ घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। जर तुमच्याकडे वेळ होतं तर तुम्ही लवकर राजीनामा का दिलात, तुमच्याकडे बहुमत होता तर तुम्ही लवकर राजीनामा का दिलात असं साळवे यांचं म्हणणं आहे। मग तुम्ही आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री कसं म्हणू शकता असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। आणि शिंदे आणि भाजप यांच्याकडे बहुमत आहे त्यामुळे त्यांनी शपथ घेतलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही आक्षेप घेण्यासारखं कोणताही मुद्दा नाहीये असा हा साळवे यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळं ह्या सगळ्या याच्यामध्ये थोडी अडचणीची बाजू ठाकरे गटाकडे निर्माण झाली आहे का असं देखील एक साशंकता निर्माण झालेली आहे। हरीश साळवे हे चांगल्या पद्धतीचा युक्तिवाद आता या ठिकाणी करत आहेत। जे मुद्दे ठाकरे यातली आताची अपडेट सांगतोय तेजस, आता जी अपडेट येते ज्याप्रमाणे साळवेंनी युक्तिवाद केला त्याच्यावर आता कपिल सिब्बलांचा आक्षेप येतोय। 16 आमदारांच्या निलंबनानंतर ठाकरेंनी राजीनामा दिला याची जाणीव सिब्बल यांनी करून दिली आहे। 28 जूनला ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी सांगितलं होतं, हा दावा साळवेंनी केला होता। तर ठाकरेंनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिला, पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षांतर थांबलं नाही, असे अनेक जे मुद्दे महत्त्वाचे येत आहेत त्याच्यातला आता कौल आणि मेहतांचा मुद्दा बघूया। शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरू झाला आहे। कौल यांच्यानंतर तुषार मेहता करण्यात अविश्वासाचा प्रस्ताव आणल्यावर उपाध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत। कौल असं म्हणतात बनावटी कथानक केलं आहे, या सगळ्यावर आता एक मोठं कथानक रचलं जात आहे ठाकरे गटाकडनं आणि त्याच्यावरही केस मोठ्या बेंचकडे नेण्याचा प्रयत्न आहे। असा थेट मोठ्या बेंचकडे नेण्याचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडण्याचा, म्हणजे नवाब रेंबी असेल किंवा 7 जणांकडे नेण्याच्या मुद्द्याला जोरदार विरोध होतोय। तेजस अगदी ठाकरे गटानं जी 7 न्यायाधीशांची मागणी केलेली आहे की या 7 न्यायमूर्तींच्या या घटनापीठाकडे सर्व हे प्रकरण जावं असं ठाकरे गटाची मागणी आहे, ती देखील मागणी हरीश साळवे यांच्याकडून खोडून काढली जाते। त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती ओळखून जर राजीनामा दिला असता तर हा सगळा पेच निर्माण झाला नसता। त्यांनी अपात्र ठरवलेले आमदार आणि त्यामुळे 16 आमदारांमुळे सरकार पडलेलं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। आणि दुसरं म्हणणं म्हणजे सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण एक टिप्पणी आली आहे ती आपण जरा पाहूयात। त्यांचं म्हणणं आहे की आमदारांच्या अधिकारांबाबत भाष्य करणं कठीण आणि कारण त्याचे परिणाम गंभीर आहेत असं त्यांचं एक म्हणणं आहे। राजकीय दृष्ट्या हे योग्य, मात्र कोर्टाच्या भाषेत हे बहुमत चाचणी टाळणंच आहे असं एक टिप्पणी त्यांनी केलेली आहे साळवे यांनी। आणि 16 आमदारांमुळे सरकार पडलेलंच नाही हा युक्तिवाद साळवे यांचा एक जमेची बाजू ठरणारा आहे। त्यामुळे 7 घटनापीठाकडे हे प्रकरण गेलं तर काय होईल, कामकाज कसं होईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी हे 5 न्यायाधीशांच्या समोर हा संपूर्ण कामकाज सुरू आहे, युक्तिवाद सुरू आहे। आज संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल की हे नेमकं घटनापीठ कशा पद्धतीनं तयार होईल। जर हे 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग झालं तर मग हे 7 न्यायाधीश कोण असतील ते ठरवलं जाईल, मग घटनापीठ वर्ग होईल। याला काहीसा वेळ जाऊ शकतो, एक 15 ते 20 दिवसांचा किंवा महिन्याचा देखील वेळ जाऊ शकतो। आणि जर हे प्रकरण याच घटनापीठाकडे राहील तर काहीशी यामध्ये एक वेग निर्माण येईल। या युक्तिवादासंदर्भातला उद्या देखील युक्तिवाद आहे, काल ठाकरे गटाचं झालं, आज शिंदे गटाचं आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे या सगळ्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणाच्या युक्तिवादाचा। त्यामुळे आजचा दिवस थोडासा काहीसा साशंकता निर्माण करणारा आहे। 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाईल की नाही, की मग उद्या ठरेल की या सगळ्या संदर्भातला नेमकं काय महत्त्वाचा मुद्दा आहे, की मग हे सर्व प्रकरण 5 सरन्यायाधीश घटनापीठच पुढे सुरू ठेवतील। त्यामुळं आज आणि उद्या पाहावं लागेल की नेमकं कशा पद्धतीनं युक्तिवाद आजचा हरीश साळवे यांचा राहील आणि याला कशा पद्धतीनं कपिल सिब्बल काउंटर करतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अगदीच शिंदे गटाकडनं जो ज्या पद्धतीनं कौल म्हणतात की बनावटी कथानक असा संपूर्ण आक्षेप घेतला जातोय, त्याचवेळी शिंदे गटाकडनं मात्र थेट प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी राजकीय मांडणी केली जाते। म्हणजे कुठेही विधानसभा अध्यक्षांचे अधिकार या सगळ्या संदर्भात झालेल्या बंड त्याचा एक सोयीस्कर दावा समोर येतोय त्यांच्या बचावासाठी असं दिसतंय का? अगदी बचावासाठी हरीश साळवे हे अगदी चांगल्या पद्धतीने युक्तिवाद करतात असं म्हणावं लागेल। कारण हा सगळा युक्तिवाद सुरू असताना त्यांनी जे ठाकरे गटाकडे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते महत्त्वाचं आहे। त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंना 30 जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत होती। जेव्हा 16 आमदार हे शिंदे गट गुवाहाटीला किंवा सुरत मार्गे जे बाहेर गेले त्याच्यानंतर 30 जूनपर्यंत खूप कालावधी होता असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे साळवे यांच्याकडून अगदी प्राथमिक मुद्द्यांवरती हात घालण्यात आलेला आहे। जे मुद्दे ठाकरे गटानं काल उपस्थित
उपस्थित केलेले नव्हते किंवा प्रकर्षाने त्यावरती भर दिलेला नव्हता, त्या मुद्द्यांवरती आता हरीश साळवे हे भर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे, 288 पैकी 173 आमदार मवियाकडे होते, केवळ 16 आमदार अपात्र ठरवले, तर त्यामुळे 16 आमदारांमुळे सरकार पडलेलं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे घटनाबाह्य किंवा जे काही घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीच्या टीकेला देखील त्यांनी ह्या युक्तिवादातून अप्रत्यक्षपणे उत्तर दिलेलं आहे असं तरी आपल्याला म्हणावं लागेल. कारण उद्धव ठाकरेंनी परिस्थिती ओळखून राजीनामा दिला असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांना माहिती होती राजकीय परिस्थिती की अजूनही आपल्या गटातील आमदार बाहेर जातील, फक्त 16 आमदार जाणार नाहीत हे त्यांना पण माहिती होतं. त्यामुळे त्यांनी घाई केली का, हा मुळात प्रश्न उपस्थित केलेला होता. जर उद्धव ठाकरेंना माहिती होतं की 16 आमदार जाऊन जर मविया सरकार टिकणार असेल, कारण त्यांना आधीच भनक लागलेली होती की 16 आमदार नंतर अजूनही शिवसेनेचे आमदार हे जाणार आहेत, ही भनक लागल्यामुळेच त्यांनी 30 जूनच्या आधीच राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या टीकेमधून ह्या युक्तिवादाला देखील ते काउंटर करताना आपल्याला साळवे पाहायला मिळत आहेत. म्हणजे यातला हा जो मुद्दा आहे तो केसच्या पल्ल्यावर थोडासा आता समजून घेण्याची गरज आहे. खरं तर 2 राजीनामे यातले अत्यंत महत्त्वाचे ठरत होते. एकतर विधानसभा अध्यक्ष तत्कालीन नाना पटोलेंचा राजीनामा आणि नंतर ज्या पद्धतीने शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मत मांडलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं ही त्यांना भोवणारी चूक ठरू शकते. आजच्या सगळ्या संदर्भात तेच वाक्य पुन्हा थोडंसं बचावात्मक म्हणून पुढे येतं आहे. त्यांच्या राजीनाम्यावरच भर देण्यात आला. हे सरकार नव्यानं स्थापन झालेलं नाही आहे, तर ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे कोसळलं आहे. काय सांगाल? अगदी सिब्बल यांचे 1-2 मुद्दे आपण ह्याच्यावरती काउंटरवरती हरीश साळवे यांच्या काउंटरवरती 1-2 मुद्दे आलेले आहेत ते पाहूयात आणि पुन्हा मग या सगळ्यावरती चर्चेवरती आपण येऊयात. पक्षांतराचा निर्णय सदनामध्ये होऊ नये असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये पक्षामध्ये फूट नसून सदनामध्ये फूट आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जे आपण म्हटलेलं होतं की 288 पैकी 173 आमदार असताना देखील उद्धव ठाकरेंनी घाई केली आणि दुसरं म्हणजे अपात्र ठरवलेले 16 आमदारांमुळे सरकार हे पडणारच नाहीये, हा जो काही मुद्दा साळवे यांच्याकडून अधोरेखित करण्यात आलेला आहे हा मला वाटतं ह्या सगळ्या युक्तिवादामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जर तुम्ही ह्या सगळ्या याच्यावरती घटनाबाह्य सरकार म्हणताय तर तुमच्याकडे वेळ होती, आमदार होते, 16 आमदार जाऊन सरकार पडत नाही हे देखील माहिती होती, 173 ची आकडेवारी मवियाकडे होती, हे सगळं असून देखील मवियानं घाई का केली? याचा अर्थ शिवसेनेमध्ये 16 आमदार सोडून अजूनही आमदार हे शिंदे गटात जाणार होते, म्हणजे ते बंडखोरी करणार होते याची आधीच उद्धव ठाकरे यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी घाई केलेली राजीनामा दिला आणि नंतर मग एक एक करून आमदार गेले. हे याची सर्व माहिती ही उद्धव ठाकरेंना होती म्हणून त्यांनी घाई केलेली आहे. त्यामुळे ह्या सत्ता संघर्षाच्या याच्यामध्ये साळवे यांचा युक्तिवाद हा थोडा आपल्याला एक जमेच्या बाजूने आणि कालच्या युक्तिवादाच्या पेक्षा जरा वरचढ ठरणारा आहे असं तरी प्रत्यक्ष आपल्याला ह्या सगळ्या युक्तिवादावरून पाहायला मिळतोय. कारण त्यांनी जे 2-3 मुद्दे आहेत ते उपस्थित केलेले आहेत, ते महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, 288 पैकी 173 आमदार हे जर मवियाकडे होते तर त्याला तुम्ही एवढ्या लवकर राजीनामा का दिलात? उपाध्यक्ष यांनी घेतलेले निर्णय हे देखील नियमबाह्य होते, हे देखील साळवे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे उपाध्यक्ष तेव्हा नरहरी झिरवाळ होते, यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्यावेळी ह्या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा आणि त्यामुळे अपात्र ठरवलेले जे काही आमदार होते या सगळ्या ह्याच्यामध्ये उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत ते सगळे नियमबाह्य आहेत असं साळवे यांचं मत आहे. आता या नियमबाह्य या सगळ्या वाक्यावरती किंवा या युक्तिवादावरती ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल कशा पद्धतीनं ह्या सगळ्याला काउंटर करतायत हे देखील पाहावं लागणार आहे. कारण अनेक मुद्दे साळवे यांनी अगदी पद्धतशीरपणे उपस्थित केलेले आहेत. उपाध्यक्ष यांचा मुद्दा आहे, 288 पैकी आमदारांचा आहे, 16 अपात्र आमदारांचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेऊन त्यांनी कशा पद्धतीनं हे सरकार बरोबर घटनेनुसार आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे की हे कोणतंही घटनाबाह्य सरकार नाहीये. संविधानाच्या कायद्यानुसार आणि संविधानाची जी काही तत्व आहेत त्यानुसारच त्यांनी शपथ घेतलेली आहे, बहुमत आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे ह्या सरकारला आपण घटनाबाह्य असं म्हणू शकत नाहीये. त्यामुळं सरकारची बाजू लावून धरण्याचं काम साळवे यांच्याकडून या युक्तिवादावरून आपल्याला आता तरी पाहायला मिळतोय. यातली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जाणवते की आज सातत्यानं शिंदेंना आणि असलेल्या सरकारला पाठबळाचा मुद्दा जो सरकारकडे अगोदरही होता आणि त्यावेळेला मवियाकडे जर ताकद होती तर त्यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव का हजर राहिले नाहीत हा मुद्दा सांगताना कुठंतरी आपल्याकडे आज असलेली ताकद तत्कालीन संदर्भापेक्षा आजची ताकद बहुमताचा जो जोर आहे तो सांगण्यात सातत्यानं भर दिसतोय का?
अगदी अगदी तसंच म्हणावं लागेल. बहुमत आणि अर्थातच हे सरकार कसं बरोबर आहे हेच साळवे यांच्याकडून अधिक ताकदीनं आणि आपण म्हणू शकतो की हे सरकार किती योग्य आहे आणि बरोबर आहे हेच स्पष्टीकरण देण्याचं काम आज साळवे यांच्याकडून यांच्या युक्तिवादातून आपल्याला दिसत आहे. हरीश साळवे यांचा युक्तिवाद थोडा आधीच्या मुद्द्यांपेक्षा एक वेगळा युक्तिवाद समोर आलेला आहे. तो पाहूया आणि पुन्हा मग या चर्चेकडे येऊया. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर काही प्रश्न उपस्थित करता आले असते असं त्यांचं म्हणणं आहे. जर बहुमत जर त्यांच्याकडे होतं तर मग राजीनामा न देता त्यांचं म्हणणं आहे की चाचणीला समोर का गेले नाही. जर असते तर मग अनेक प्रश्न निर्माण झाले असते असं त्यांचं म्हणणं आहे. आता राजीनामा अवैध ठरवला तर या मुद्द्यांना अर्थ असेल का असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे शिंदेंचा राजीनामा हे मागतात किंवा अपात्र ठरल्यानंतर सरकार कोसळेल की नाही यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं आहे. बहुमत नसलेल्या नेत्यासाठी पक्षांतरबंदी कायदा नाहीये. म्हणजे ज्यावेळी मवियाकडे बहुमत नव्हता किंवा 173 आमदार जरी होते तरी मग त्यांनी राजीनामा का दिला आणि बहुमत नसलेल्या नेत्यासाठी पक्षांतरबंदी कायदा नाहीये असं त्यांनी कालचं पक्षांतरबंदीचा कायदा जो काही ठाकरे गटानं काल मुद्दा उपस्थित केलेला होता की ह्या 16 आमदारांना अपात्र ठरवणं किंवा पक्षांतरबंदी कायद्याखाली ह्या सगळ्यांना अवैध ठरवणं हा देखील मुद्दा त्यांनी आता ह्या सगळ्या युक्तिवादामध्ये खोडून काढलेला आहे. ते म्हणतायत जर तुमच्याकडे बहुमत नसेल तर मग तुम्ही पक्षांतरबंदी कायदा कसं काय आणू शकता किंवा मग ह्या सगळ्यावरती तुम्ही भाजप शिंदे गटाच्या आमदारांना कसं काय कोंडीत पकडू शकता हा त्यांचं म्हणणं आहे. राजकीय सभ्यतेचे यामध्ये अनेक पैलू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अखेर हा सर्व चर्चेचा मुद्दा आहे. राजकीयदृष्ट्या योग्य मात्र कोर्टाच्या भाषेमध्ये हे बहुमत चाचणी टाळणंच योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नबाम रेबिया प्रकरण योग्य किंवा अयोग्य हे राजकीय स्थितीवरती ठरतं हा देखील त्यांनी बऱ्यापैकी मुद्दा खोडून काढलेला आहे की अशा पद्धतीचं नबाम रेबिया प्रकरण अरुणाचल प्रदेशमध्ये जी काही राजकीय अस्थिरता निर्माण झालेली होती तशी काही राजकीय अस्थिरता ह्या ठिकाणी नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे. जो ठाकरे गटाकडून काल आक्षेप करण्यात आलेला होता की ज्या पद्धतीने अरुणाचल प्रदेशमध्ये जशी राजकीय अस्थिरता निर्माण झालेली होती तशीच महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये जो काही निर्णय घेतलेला होता तो निर्णय जशाच तसा महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये लागू करा किंवा त्या केसेसच्या पद्धतीनं हे सगळे प्रकरण पुढे सुरू ठेवा अशी ठाकरे गटाची मागणी होती. मात्र तो देखील मुद्दा खोडून काढण्यामुळे हरीश साळवे यांना यश आले. अगदी एकूणच या सगळ्या परिस्थितीवर आता नेमकं पुढे काय होतं यावर आपण चर्चा करतच राहू. तुर्तास धन्यवाद तेजस या सगळ्या महत्त्वाच्या अपडेटबद्दल. याच संदर्भात आपल्यासोबत जोडल्या जात आहेत नागपूरहून आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर. कल्पना, शिंदे विरुद्ध ठाकरे सरकारसाठी प्रतिष्ठेचा बनलेला हा विषय भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा होतोय. काय घडामोडी घडत आहेत, काय अपडेट आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं ऋषी त्याच्यामध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत त्या कोर्टामध्ये आता आपल्याला घडताना दिसत आहे. आज दुसरा दिवस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर आज पाहिलं तर शिंदे गटाकडनं जे आहे ते युक्तिवाद करण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे की सरकार का कोसळलं तर सरकार याच्यासाठी कोसळलं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याच्यामुळे सरकार कोसळलं आहे. जे 16 आमदार आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं तो देखील मुद्दा त्यांनी खोडून काढलेला आहे की नरही हिरवळ जे आहेत ते जे अध्यक्ष त्यांना अधिकार नसतानाही त्यांचा कार्यकाळ संपला असतानाही त्यांनी जे आहे अपात्र घोषित केलं. पण हे सरकार जे कोसळलं जो मुद्दा कोर्टामध्ये मांडण्यात आला त्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती हात ठेवला शिंदे गटाकडनं आणि तो म्हणजे की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याच्यामुळे जे आहे ते सरकार कोसळलं. कारण त्यांना जे आहे ती फ्लोअर टेस्ट द्यायची होती त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी किती आमदार आहेत हे त्यांना सिद्ध करायचं होतं. पण त्या चाचणीच्या आधीच जे आहे त्यांनी जे आहे राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं असा सगळा जो युक्तिवाद आहे तो शिंदे गटाकडनं करण्यात आलेला आहे. तर आपण पाहिलं असेल तर कपिल सिब्बल यांनी जो आहे तो सगळा जो मुद्दा आहे जो 16 आमदारांनी बंडखोरी केली होती त्या सगळ्या मुद्द्याला त्यांनी काल हात घातलेला होता. पण ते सगळे मुद्दे जे आहे ते खोडण्याचा दुसऱ्या दिवशी प्रयत्न जे आहे ते शिंदे गटाकडनं करण्यात आलेला आहे. आणि सरकार जे सरकार स्थापन झालेलं आहे फडणवीस आणि शिंदे सरकार जे स्थापन झालेलं आहे ते कायद्याला धरून स्थापन झालेलं आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा हे सरकार आहे असा सगळा युक्तिवाद जो आहे जो आपण आज पाहिला असेल शिंदे गटाकडनं करण्यात येतो आहे तो त्याच मुद्द्यावरती करण्यात येतो आहे. आणि हे सरकार जे पडलेलं आहे त्याचं सगळं खापर जे असेल तर ते उद्धव ठाकरे यांच्यावरती फोडण्याचा प्रयत्न जे आहे ते आपल्याला या सगळ्यामधनं दिसून येतं. त्याच्यामुळे कुठेतरी भाजपकडनं जोरदार म्हणजे भाजप आणि शिंदे सरकारकडनं जोरदार जी मोर्चे बांधणी आहे ती कोर्टामध्ये होताना दिसते आहे. आता कपिल सिब्बल त्याला काय उत्तर देतील ते आपल्याला बघावं लागेल. नक्कीच या निमित्तानं आत्ताच एक राजकीय प्रश्न असा महत्त्वाचा आहे की तिकडे सुनावणी सुरू आहे पण अस्वस्थता ही सर्वच पक्षांमध्ये दिसते. नागपुरातलं राजकीय वातावरणाचं या सगळ्याकडे कसं बारकाईने लक्ष आहे?
नक्कीच आपण जर पाहिलं तर ऋषी या सगळ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण भाजप आणि शिंदे सरकार जे आहे त्याचं भवितव्य या सगळ्या ज्या सुनावणीवर आहे, या रिझल्टवरती डिक्लेअर आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल तर अनेक दिवसापासून चर्चा होतात आहे की जे सरकार स्थापन झालेलं आहे शिंदे आणि फडणवीस, त्याचाच विस्तार का होत नाही या मंत्रिमंडळाचा. तर या सुनावणीवरती, या रिझल्टवरती जो आहे त्यांच्या सरकारचं भवितव्य ठरलंय, कारण की सरकार जे आहे ते डळमळीत आहे. पण कुठेतरी आपण पाहिलं सगळेजण प्रतिक्रिया देताना, मग फडणवीस असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, हे कोणतीही क्लिअर अशी प्रतिक्रिया देत नाही. आम्ही कोर्टावरनी जो निर्णय देऊ त्याच्याकडे आमचं लक्ष आहे असं ते म्हणतात आणि कोर्टामध्ये मॅटर आहे असं म्हणतात. आपण दुसरीकडे पाहिलं तर त्यांचं ठाम मत आहे की आमचं सरकार जे आहे ते कायद्याला धरून आहे आणि हे कुठेही सरकार जे आहे ते कोसळणार नाहीये आणि कोर्ट जे आहे ते आमच्याच बाजूने जे आहे तो रिझल्ट देईल. अशा सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या भाजपमधले नेते असतील किंवा जी शिंदे गटातील आमदार असतील, ज्यांनी बंडखोरी केली असेल, अपक्ष आमदार असतील, सगळ्यांचं हेच मत आहे की आमचं जे सरकार स्थापन झालेलं आहे ते घटनेला धरून झालेलं आहे, घटना बाह्य नाही आहे. अशा सगळ्या प्रतिक्रिया, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कुठेतरी दिसतो आहे, पण आतून कुठेतरी धाकधूक त्यांच्या मनामध्ये आहे. त्याचंच आपण जर पाहिलं तर म्हणूनच जो आहे शिंदे फडणवीस सरकारचा जो विस्तार असेल मंत्रिमंडळाचा तो झाला नाहीये, खाते वाटप झालं नाही, म्हणून कुठेतरी एक धाकधूक म्हणा किंवा कुठेतरी किंतु परंतु आहे, त्यामुळेच विस्तार होत नाही. आताही हे जी सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये देखील सगळ्या नेत्यांचे जे असेल भाजप आणि शिंदे गटातील जे सगळे आमदार असतील त्यांचं लक्ष जे आहे ते याच सुनावणीच्या रिझल्टकडे लागलेलं आहे. ऋषी, नक्कीच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.